संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। शिवसंकुलात रंगला शिवमल्हार 2025 चा दिमागदार उद्घाटन सोहळा। एसटीची भाडेवाढ मध्यरात्रीपासून लागू, पहा किती वाढले दर। इयरफोनमुळे आवाज आला नाही, ट्रेनच्या धडकेत तरुणीचा मृत्यू। अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात मोठा विजय, मुंबई 26/11च्या हल्लेखोराला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा। अकोला जिल्हा बांगलादेशींना नागरिकत्व देण्याचं केंद्र, 7 तालुक्यात 15,845 बोगस प्रमाणपत्र, किरीट सोमय्या यांचा आरोप। सिमेंट कॉन्क्रीटचा मिक्स रंगावर पलटी, 2 IT इंजिनियर तरुणी जागीच ठार, पुण्याच्या हिंजेवाडीमध्ये भीषण अपघात। रोहित शर्माचे पुनरागमन फेल, जम्मू काश्मीरकडून गतविजेत्या मुंबईचा धक्कादायक पराभव। अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही, जितेंद्र आव्हाडांचे खळबळजनक विधान। अकोल्यातील 2 सफाई कर्मचाऱ्यांची मुले दिल्लीत करणार परेडचं नेतृत्व। पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बो ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल। कल्याण स्टेशन परिसरात रिक्षा चालकाकडून प्रवाशांवर जीवघेणा हल्ला। ते लोक तुझ्यावर जळतात, द्रविडचं नाव घेत संजू सॅमसनच्या वडिलांनी टाकला नवा बॉम्ब। महत्त्वाची बातमी, रिक्षा टॅक्सीच्या दरांमध्ये 3 रुपयांची वाढ। ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी महिलेवर बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना। राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष। फक्त नेता होऊन भागत नाही, जमिनीवर कामही करावं लागतं, पवारांना शहांनी परत डिवचलं। अभिनेता राजपाल यादववर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांच्या निधनानंतर झाला भावुक। ठाकरेंना झटका, सामंतांचा ऑपरेशन धनुष्यबाणचा दावा ठरला खरा, कोकणातून पहिला नेता फुटला। प्रकाश आंबेडकर यांच्याकडून पहिल्यांदाच जरांगे पाटील यांची पोलखोल। महाकुंभ मेळ्यासाठी कपलने बनवली डबल डेकर कार, किचन पासून रेस्टरूम पर्यंत सर्व काही, आनंद महिंद्राही झाली इम्प्रेस। मित्राकडून मैत्रीचा विश्वासघात, अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने अत्याचार आणि चित्रीकरण। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।